नमस्कार मित्रांनो, मी आज आलेलो आहे करावागज इथल्या प्रसिद्ध गाडा मालक सागर नाळे यांच्या भारत बैलाची संपूर्ण मुलाखत घ्यायला. तर चला पाहू भारत बैलाची मुलाखत. हा बैल तुम्ही घरच्या गायचा आहे का एकात आणलेला? नाही, हा बैल घरच्या गाईचाच आहे. कसा ह्याचा व्यायाम किती महिन्यापासून चालू आहे? व्यायाम त्याचा 10व्या महिन्यापासून चालू केलता. 10व्या महिन्यातच आमच्याकडे दुसरा एक बैल होता, वासरू होतं. हा. दोन्ही वासरं शिकवलेले. सुंदर आणि भारत यांची नाव होती. ह्याचं नाव भारत आणि दुसरा सुंदर होता. याला पहिल्या मैदानावर कुठल्या मैदानावर काढलेलं आहे? ह्याला पहिल्यांदा मुरटीच्या मैदानावर काढलेला. किती किती वय होतं त्याचं? त्यावेळेस त्याचं 11 महिने वय होतं. 11 महिन्याचं असतं की नाही पहिल्या मैदानावर काढलेलं? 11व्या महिन्यात पहिल्या मैदानावर काढलेला आणि बारक्या वासरांची गाडी आणलेली 11 महिन्यातच. दोन्ही वासरं 11 महिन्याची होती. काय झालं त्या मैदानात? त्या मैदानात गाडी गटपात झाली. सीमेला काय झालं? सेमीला नाही, गाडी तोंडाला आल्यानंतर थोडा फॉल झालती, त्यामुळे गाडीचा निकाल दिला नाही. पण गाडी गटपात झालती पहिल्याच मैदानात. ओपनच्या मैदानात पहिल्यांदा ओपनच्या मैदानात आणलेली. आता सुट्टी मेकर कोण असतं बायला? सुट्टी मेकर मी स्वतः असतो आणि मग बाकीची मुलं असतात, विश्वजित नाळे, यश नाळे. ड्रायव्हर माळेगावचा छोटा ड्रायव्हर असतो. ह्या बैलाच किती गुलाल आहेत आतापर्यंत? बैलाचा एकच गुलाल झालाय आतापर्यंत. आदत वयात किती पाड्या? आदत वयातच गुलाल झालता. हा. त्यानंतर गुलाल नाही, बैलच मिळाला तर आम्हाला पैर व्हायना व्यवस्थित. कुठल्या मैदानात गुलाल झालता? तिथल्या करावागतच्याच मैदानात गुलाल झालता. कितवा नंबर? 6वा नंबर झालता. 6वा. त्याच्यावर पायरा कुठला होता त्यावेळेस मुंबईचा बैल होता. मुंबई. आता किती चौसा आहे का बाई? नाही, आता 6 जाती झालाय बैल. तुमच्या भारत बैलाच्या आठवणीतलं मैदान कुठले? आठवणीचं मैदान आदत मध्ये मुरटीचं मैदान. काय झालं ते? तिथं गाडी राहिलेली. पंधाऱ्याचं मैदान आदत मध्येच. अशी भरपूर मैदान आहेत आठवणीतली, पण बोरचं एक मैदान, पंधाऱ्याचं आणि मुरटीचं हे आदत मधले त्याची चांगली मैदान आहेत. त्याचे आतापर्यंत कुठले कुठले पैरे आहेत त्या बैला? कुठल्या बैलांबरोबर पळालेला आहे? तसं आतापर्यंत बऱ्याच चांगल्या बैलांबरोबर पळालेला बैल आहे. अशी भरपूर बैल आहेत. हा बैलगाड्याचं नाद तुम्हाला किती वर्षापासून लागलं? नाही, आम्हाला आमच्या आजोबापासूनच बैल आहेत. आमच्या आजोबा पंजोबापासूनच बैल कंटिन्यू आहेत. फक्त बैल मध्ये काळात बंदी असल्यामुळे बैल शेतीच्या अवताची मोठी बैल होती. हा. आता शर्यतीची त्यांना अवताची. तुम्ही हा बैलगाड्याचा नाद बघत बघत काय व्यवसाय काय करता? व्यवसाय फॅब्रिकेशनची दुकान आहे, गॅरेज आहेत, गायांचा धंदा आहे मोठा. म्हणजे ते ना सगळा व्यवसाय बघून ना तुम्ही बैलगाड्या हा. करता. आणि आतापर्यंत बैलांनी तुम्हाला काय कमवून दिले? बैलांनी आतापर्यंत काही नाही, फक्त बैलांनी नाव मोठं कमवून दिलं एवढ्याच समाधान. म्हणजे नावासाठी फक्त? नावासाठी फक्त, बाकी काही नाही. बैलापासून काय कमवायची आपली अपेक्षाच नाही, कारण आपल्याकडे बाकीचं भरपूर आहे. फक्त नावासाठी बैलाचे हे. तुम्ही या बैलगाडी क्षेत्रातून लोकांना संदेश काय द्या? तसा संदेश तर देण्यासारखा भरपूर आहे, पण काय होतंय ह्या क्षेत्रात वायदी हा प्रकार थांबला पाहिजे. गरीबाची बैल कुठेतरी गुलालात आली पाहिजेत, बैलांना पैरे मिळाले पाहिजेत. मधले ड्रायव्हर लोक किंवा जी बैलगाडी जास्त पळणार आहे त्या गाडीकडे ड्रायव्हर लोक किंवा बाकीचे लोक पळतात. गरीबाच्या लोकांकडे पैरे मिळत नाहीत किंवा अनेक काही अडचणी येतात. समालोचक हे नाव घेत नाहीत बैलांचं. त्यांनी कुठेतरी गरीबाच्या बी बैलांचं मैदानात आल्यानंतर नाव घ्यायला पाहिजेत. गटाला गाडी राहिल्यानंतर नाव पुकारलं पाहिजे. तुमचं असं कुठल्या पायरा करता की नाही असं वायदी मागितली आणि तुम्ही गटाला अशी गाडी चुकली असं कधी झाले? हा, असं झालतं. आम्ही आता बैलवाल्याला बैल मागितलेला, त्याने आम्हाला बैल दिला नाही. आणि शेवटी योगायोग आमचा त्याच मैदानात, ज्या मैदानात आम्ही बैल मागत होतो त्यांना, त्याच मैदानात आमची गाडी त्याच्याच गटात लागली आणि त्याचीच गाडी आम्ही 2 टांग्यांनी मारली. काय ते आनंद कसा? तो आनंद वेगळाच होता, कारण आपण बरेच प्रयत्न करून त्यांना बैल मागितलेला, त्यावेळेस त्यांनी बैल दिला नाही. वायदीसाठी बैल दिला नाही. आपण न वायदी देता घरची गाडी पळवली त्या मैदानात आणि त्या गाडीनी योगायोग नशिबाने त्याच मैदानात त्याच गटात ती गाडी लागली आणि आपण तिथं गटपास केला. काही म्हणजे हा बैलगाडी शर्यत हा आता तुम्ही बघू शकता की बारक्या पोरांना बी नाद लागलेला आहे बैलगाडी शर्यत. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू?
नाद हा बऱ्याचशा लोकांना बैलांमुळे लागला. बऱ्याचशा लोकांचा नाद हा जुनाच होता. पण मी असं सांगू शकतो लहान मुलांना, की जी मुलं शाळेत आहेत त्यांना, हं. की जेणेकरून नाही का पहिलं शिक्षण करा आणि नंतर नादाकडे चला. नुसता नाद करू नका, दोन्ही पण करा. शिक्षण बी करा, उन्हाळ्याची सुट्टी किंवा शनिवार रविवारच्या सुट्टीत बैलाच्या मागे जावा. तुमच्या गाडीवर ड्रायव्हर कोण असतो? आमच्या गाडीवरती हिंद केसरी छोट्या ड्रायव्हर, हं. माळेगावचा शेरेवाडीचा रुपेश ड्रायव्हर असतो. माळेगावचे संजू मधने असतात. हे ड्रायव्हर असतात आमच्या गाडीवर किंवा करावागतचा अभि ड्रायव्हर. बांधाऱ्याच्या मैदानात काय झालं होतं? बंधाऱ्याच्या मैदानात काय नव्हतं, एक नामांकित गाडी आपल्या गटात होती. हां, पण आपली बैल त्यावेळेस दुशी होती दोन्ही पण. हां. दोन्ही दुशा बैलांनी एक नामांकित चांगली गाडी गटाला म्हणजे नाही का पळून विजयी झालता गाडी. स्वप्नील. त्यांच्या कुठल्या बैलाबरोबर इच्छा आहे पळायची आता? तसं काही नाही, पण जे काही कोण गरिबाची बैल आहेत, आदत वासरं किंवा मोठी बैल त्यांच्याबरोबर पळण्याची इच्छा आहे. मोठी बैल तर रोजच गुलालात आहेत, रोजच पळतात. पण आमची अशी अपेक्षा आहे, की गरिबाचा बैला बरोबर ज्या बैलाला कधी गुलाल नाही, हां. अशी बैल घेऊन आम्हाला पळून गुलाल करायची इच्छा आहे. मोठ्या बैलांना तर रोजच गुलाल आहेत, मोठ्या बैलांना तर रोजच गुलालात राहायचंय. पण बारक्या गरीब लोकांच्या, गरीब शेतकऱ्यांच्या बैलात पळून आम्हाला गुलालात राहायचंय. धन्यवाद. तुमचा नंबर सांगा बरं, मोबाईल नंबर. माझा मोबाईल नंबर आहे 9890 93 45 03. तर मित्रांनो, कोणाला जर भारत बायाला पायरा लागत असला तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला पायरा 100% भेटेल. बैलाचा असा स्पीड कसा आहे, म्हणजे खालून का निकालावले असं? स्पीड तर खालनापर्यंत वरपर्यंत गाडी जर शेजारी असली तर स्पीड जास्त आहे. राग आहे लय. गाडीवर राग जास्त आहे. कुठल्या खांदी पळतो बैल? दुई खांदी पब्लिकनी कुठून पब्लिकचा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनेलला जर नवीन असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सर